त्याचं प्रमाण राहील टाकी करते. त्यानंतर रुईचा पाला 5 किलो. त्याच्यानंतर वेलगुडीचा पाला 5 किलो. त्याच्यानंतर एरडाचा पाला 5 किलो. त्याच्यानंतर गंधारीचा पाला 5 किलो. तसेच करंजाचा पाला 5 किलो. तसेच पपईचा पाला 5 किलो. अशा पद्धतीनं या दशपर्णी अर्कासाठी उपयुक्त असणारे सर्व घटक आणि काठी घे या पाणी कुठे आहे? पाणीचं ड्रम आणलेलं पाणी आणलं ना ड्रम देऊ का ये बाल्टी हा काय टाकत तो पाण्याचा टाकी मागण्याच्या ह्याच्यातून उद्याच्या विषमुक्त शेतीकडं पहिलं पाऊल म्हणजे हा दशपर्णी अर्काचं आम्ही आज इथं सुरुवात केलेली आहे. बांधवांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की येणारा काळ हा फार अत्यंत अगदी जोखमीचा काळ बनलेला आहे. आपण सर्वजण बाजारातून पैसे देऊन विष विकत घेतोय. तर आपली पुढची जी पिढी आहे तिला जर चांगल्या पद्धतीचं जीवन जगायचं असेल तर आपली ही सेंद्रिय शेती आणि तिच्या माध्यमातून उत्पादित होणारा जो सर्व शेतीमाल आहे तो आपल्या सर्वांसाठी अत्यंत गुणकारी आणि लाभदायक अशाच पद्धतीचा क्वालिटीचा आपण सर्व देण्याचा प्रयत्न करूया. आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांची साथ संगत ही अत्यंत मोलाची आवश्यक आहे.